जोशी सर. थँक्यू. नाही नाही गोवा नाही. ॲडव्हान्स नाही. थँक्यू. हा ॲडव्हान्स. हो कोण रे मध्ये नाचता. डेलिगेट किती घालावं तरी एक तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यात मला वाटतं 2005 सालापासून होतो आहे आणि प्रत्येक वर्षी मी येतो आहे. जवळजवळ 8-9 वर्ष मी येतो आहे. प्रत्येक वर्षी आनंद हा वाढतच असतो गेल्या वर्षीपेक्षा. तसं यावर्षीही आहे आणि यावर्षी म्हणजे माझं सौभाग्य होतं की मी पॅनोरामामध्ये ज्युरी म्हणून होतो आणि दरवर्षी मी गेस्ट म्हणून येत होतो. यावर्षी या पॅनोरामाचा ज्युरी म्हणून आलो आहे. तोही आनंद आहे. खूप इंटरनॅशनल चांगल्या फिल्म्स बघायला मिळतील. गोवा मला पहिल्यापासून आवडतंच. म्हणजे मी लहानपणापासून येतो आहे आणि मी गोव्याचा जावई आहे. त्यामुळे मला आवडतं गोवा. अतिशय आवडतं, मनापासून आवडतं आणि त्यात फिल्म हा माझा आवडता विषय. त्यामुळे आनंद द्विगुणित होतो नाही का. सर ज्युरी म्हणून काय एक्सपिरियन्स. खूपच अद्भुत एक्सपिरियन्स होता. इतक्या फिल्म्स बघून त्याच्यातनं मेन स्ट्रीमच्या आणि बाकीच्या 20 फिल्म म्हणजे मेन स्ट्रीमच्या 5 आणि ह्या 20 फिल्म्स निवडणं ही एक प्रकारे परीक्षाच होती. भारतातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून प्रत्येक भाषेतून चांगले चांगले सिनेमा, इतके चांगले चांगले विषय येतात की ते पहिल्यांदा एकतर बघायला मिळाले आणि त्यातून उत्तम फिल्म ह्या लोकांपर्यंत पोचाव्यात. आणि या फिल्म फेस्टिवलचा उद्देश हाच असतो की चांगले मेकर्स हे विश्वाला कळावे. आणि भारत हा देश अनेक हजारो लाखो वर्षापासून एक कथावाचक आहे, कथा टेलर आहे, स्टोरी टेलर आहे. तर आपण स्टोरी टेलर उत्तमच आहोत पहिल्यापासून. भले 100 वर्षापासून इथे सिनेमा बनतात. वी आर द पायोनियर ऑफ स्टोरी टेलिंग. अंडरस्टँड. म्हणजे भारत देश. त्यामुळे इथे चांगला कॉन्टेंट बनतो, बनत राहील आणि आपण विश्वाला चांगला कॉन्टेंट देतो. तर मला असं वाटतं की हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. त्याच्यामुळे भारतातल्या श्रेष्ठ फिल्म त्यांनाही कळतील आणि आपल्यालाही त्यांच्या फिल्म्स बघायला मिळतात. हा आनंद आहे. त्यामुळे मी हा फेस्टिवल खूप आनंदानं तिथं बघणार आहे फिल्म. तुम्हाला जितना आनंद है तितकाच मला है. सर इंडियन फिल्म और फॉरेन की फिल्म में आपको लगता है कुछ ऐसा भी डिफरेंस है कि वो बहुत ही कम हो गया है जिस टाइप के टॉपिक्स है, कंटेंट है? नहीं, मैं ऐसा मानता हूँ कि यहाँ अभी हमारी जो मातृभाषा की फिल्में हैं, रीजनल फिल्में हैं या मिट्टी की फिल्में हैं, मिट्टी की जो कथाएं हैं वो बनने लगी हैं और वो कथाएं लोगों तक पहुँचे तो उसके लिए एक रियलिस्टिक सिनेमा जो है वो बहुत भारत का पहले से बनता आ रहा है. ऐसा नहीं कि आज बन रहा है. मिट्टी की कथाएं बहुत पॉपुलर होती हैं और लोगों को भाती हैं. दैट इज़ व्हाट. थँक्यू सर. थँक्यू सर.